आखातीक युद्धस्थितीचा परिणाम टरबूजची निर्यात ठप्प दर निम्म्यावर। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील शेतकरी कदीर बशीर कुरेशी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 एकर शेतीमध्ये टरबूजची लागवड केली होती। या 10 एकर क्षेत्रातून त्यांना सुमारे 180 टन टरबूजचे उत्पादन मिळाले। टरबूजच्या पिकासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च आला होता। यावर्षी पवित्र रमजान महिन्यात टरबूजला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती। मात्र आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे फळांची निर्यात ठप्प झाली। त्यामुळे टरबूजचे दर मोठ्या प्रमाणात घसरले। गेल्या वर्षी टरबूजला सुमारे 12,000 रुपये प्रति टन असा दर मिळाला होता। मात्र यावर्षी तो कमी होऊन सुमारे 7,000 रुपये प्रति टन इतकाच दर मिळाला, म्हणजेच दर सुमारे 40 ते 45% घसरले। दर निम्म्यावर आले असले तरी 180 टन उत्पादनामुळे कदीर कुरेशी यांना खर्च वजा जाता सुमारे 4 लाख रुपये नफा मिळाला आहे। त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। शेतकरी कदीर कुरेशी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी 10 एकरमध्ये टरबूजची लागवड केली। या पिकासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च आला, एकूण 180 टन उत्पादन मिळाले। दर कमी मिळाला असला तरी मला सुमारे 4 लाख रुपये नफा झाला, त्यामुळे मी समाधानी आहे। व्यापारी जावेद बागवान आष्टी यांनी सांगितले की आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे फळांची निर्यात थांबली आहे। त्यामुळे देशांतर्गत बाजारात आवक वाढली असून टरबूजसह फळांचे दर निम्म्यावर आले आहेत। न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24। जावेद बागवान आष्टी व्यापारी और हमारे भाई का माल आहे। आता सांगायचं हे उदाहरण आहे की आम्हाला वाटलं होतं की रमजानचा महिना सुरू झालेला आहे आणि प्रत्येक शेतकरीला याचा भाव चांगला भेटन। आमची अपेक्षा होती की 30,000 रुपये टन यांना भाव भेटावा, पर वरी युद्ध चालू असल्यामुळं यांना जे आजचा भाव यांना 7,000 रुपये टन भेटायला आहे। आणि आम्हाला माहिती आहे की 7,000 रुपयामध्ये यांचा खर्च बी निघाना। तर आता कसं आहे, लावला म्हणून घ्यायले भाव एकदम रिवर्स झालेले आणि शेतकरीचं जे आहे खर्च बी नाही निघाला। तर शेतकरीने काय करावा, समोर बी युद्ध चालू आहे, त्याच्यामुळं आम्ही हे जे माल आहे 7 रुपये किलो घेतलेला आहे, 7 किलोपर्यंत साईज आहे। हे शेतकरी आहे। बोल शेतकरी काय जर बोलतो जरा। माझं नाव आहे शिवा तुंबारे। आज आमचं टरबूज दिलेलं आहे 7 रुपयानं। आम्हाला आशा होती 20पर्यंत तरी जाईल, पण तेवढी रेंज काय भेटली नाही आम्हाला। 7 रुपयाने सध्या आम्ही घाट्यामध्ये नाहीत, पण आहेत लेवलमध्येच आहे, एवढं काही हे नाही समजा।